चला आपण आज झणझणीत अशी मटकीची भाजी करणार आहोत। मटकीची भाजी करण्यासाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजले की त्याच्यात लसूण खोबरं लाल होसं चांगलं भाजायचं। खोबरं लसूण चांगलं भाजलं की त्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं। आणि जर तुम्ही अशा प्रकारे भाजी केली तर भाजी खूप चांगली होते। मग कढईमध्ये तेल टाकायचं। तेल टाकलं मोहरी जिरे कढीपत्ता कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजायचा। मग बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। त्याला चांगलं तेल सुटूसं फ्राय करायचं। तेल सुटलं की त्याच्यात बारीक केलेलं वाटण टाकायचं। त्याला 1-2 मिनटं चांगलं फ्राय करायचं। 1-2 मिनटं चांगलं फ्राय झालं की त्याच्या हळदी पावडर लाल तिखट गरम मसाला किचन किंग मसाला टाकून चांगलं फ्राय करायचं। चांगलं फ्राय झालं की मोड आलेली मटकी त्याच्यात टाकून घ्यायची। तिला 1-2 मिनटं चांगलं फ्राय करायचं। मटकी त्याच्यात चांगली फ्राय झाली की गरम पाणी टाकायचं। आणि गरम पाणी टाकलं की मोठ्या गॅसवर एक उकळी आणायला ठेवायची। उकळी आली की मिडियम गॅस करून 7-8 मिनटं चांगली आपली भाजी शिजायची। 7-8 मिनटानंतर आपली भाजी तयार होते। कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। जर तुम्हाला अशा रेसिपी बघायला आवडत असल्या तर कमेंटमध्ये सांगा। चला भेटूया नवीन रेसिपीसोबत।